संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर गढूळ पाणी आहे. म्हणजे 25 दिवसापासून 25 वर्ष म्हणजे 6 महिने वर्ष 2 वर्षापासूनची जर अडचण असती ना साहेब तर मी समजून शकलो असतो. 25 वर्षापासून 5 टर्म नगरसेवक झाले तरी ती अडचण सोडवण्यात आलेली नाही. ना इलाज असतो. हा माझ्या पक्षाचा मोर्चा नाहीये. लोक बोलतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक नगरसेवक घेऊन, हा मोर्चा सर्व पक्षाची लोक आहेत आणि सर्वसामान्य लोक, संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर मधली लोक आहेत. 25 वर्षापासून वारंवार प्रशासनाकडे मागच्या 5 वर्षात मी पाठपुरावा करतोय. साधं पत्रकाचं उत्तर सुद्धा मिळत नाहीये. सगळ्यात महत्वाचं असं आहे की 25 वर्ष ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह का होत नाहीये, माझं हा म्हणणं आहे. ठाण्याची वाटचाल आपण स्मार्ट सिटीकडे झाली म्हणतो आपण, पण 25 वर्ष जर ठाण्यातल्या एखाद्या प्रभागात, खास करून त्या प्रभागात एवढं कार्यशील नेतृत्व आपले शिंदे साहेब राहतात, तिथे जर गढूळ पाणी 25 वर्षापासून येते तर खरोखर हा लांछनास्पद प्रकार आहे. त्याच्यासाठीच मी आपल्याला हे निवेदन घेऊन आलेलो आहे. आणि ह्या पाण्याचं साहेब आपल्या ठाणे महानगरपालिकेचं जी प्रदूषण नियंत्रण विभाग आहे तिकडून टेस्टिंग सुद्धा केलेलं आहे साहेब. हे बघा, हे 5 विभागातून हे सॅम्पल घेतलेले आहे. मग आपण असं म्हणतात की एक तर समतानगर जलकुंभात पुरेशा पाणी उपलब्ध झाला तर ही समस्या आपण सोडवू शकतो. 35% विभागाची 40% म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर नगर ह्या प्रभागात 2 ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो. समतानगर जलकुंभ आणि एक बीएमसी. जो दूषित पाण्याचा पाणी पुरवठा जो होतोय ती बीएमसी ची लाईन आहे. आणि जी समतानगर जलकुंभ आहे त्याला मागच्या 5 वर्षापासून मी जर 500 जर फोन केले असतील तर 500 वेळा त्या प्रश्नाचं एकच उत्तर मिळालेलं आहे, जलकुंभ भरलेला नाही, जलकुंभ भरलेला नाही. मग ह्या गोष्टीवर जलकुंभ भरलेला नाही म्हणून कमी दाबाने पाणी येतो की गढूळ पाणी येतो त्याच्यामुळे? नाही साहेब, कसं आहे माहिती आहे का, 2 लाईन आहेत साहेब आपल्याकडे. एक बीएमसी ची डायरेक्ट पाण्याची लाईन आहे जो एरिया 55% कव्हर करते, आणि एक ही समतानगर जलकुंभाची लाईन आहे जी 40-45% एरिया कव्हर करते. 55% जो एरिया कव्हर होतो तिथे संपूर्ण गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. डायरेक्ट रॉ वॉटर जे बीएमसीचे सप्लाय दिलेलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात 4 महिने प्रचंड, हे जरी पाणी चांगलं आहे म्हणजे अतिशय गढूळ पाणी, घाण पाणी. एक आपण म्हटले 25 वर्षापासून गढूळ, 25 वर्ष हे फक्त पावसाळ्यामध्ये गढूळ, 4 महिने म्हणजे वर्षभर असतो, पण पावसाळ्यात त्याची तीव्रता प्रचंड गढूळ होती. गढूळ पाणी पावसाळ्यात उन्हाळ्यात पण येतं. उन्हाळ्यात गढूळ पाण्याचा गाव खाली बसतो त्यावेळी शुद्ध पाणी आल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पाणी गढूळ नसतं. लिकेज आहे? लिकेज नाही साहेब. तर एक मिनिट सांगतो ना, आपल्याकडे अधिकारी काय करतात, नगरसेवकांना पाईपलाईन टाका. आता 6 महिन्यापूर्वी 8 कोटीच्या पाईपलाईन टाकल्या. 8 कोटीच्या पाईपलाईनला बीएमसीचं पाणी जोडलंय, समतानगरचं पाणी जोडलंय. उलट सुलट पाणी पिऊन सगळीकडे दूषित पाण्याचा बोजा वाजवून टाकले. उलटा सुलटा जोडल्यामुळे दूषित कसे होतं? नाही, दोन्ही लाईनच्या कनेक्शन केले. त्याला सुरुवातीला आपण तिथे स्टॉपर टाकले होते, 5 ठिकाणी मॅन्युअल होते, हे सगळे काढून टाकलेत आणि सगळीकडे डल्लोकली पाईपलाईन फिरवली. आणि त्यामुळे हा जास्त प्रॉब्लेम फिक्स झाला. दूषित पाणी बद्दल आम्ही नाही नाकारत, आपण ऑलरेडी सॅम्पल आणलाच आहे. मी प्रश्न हा विचारतो की दूषित का होतो? त्या दूषित पाणी येते, रॉ वॉटरच येते. पाईपलाईन मध्ये दूषित पाणी आहे. बघा, हा रिपोर्ट आहे सर आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या लॅब मध्येच काढलेले. ते 5 सॅम्पल ज्ञानेश्वर नगरच्या 5 ठिकाणून सॅम्पल दिलेले आहे. त्याच्यात स्पष्टपणे आपल्या शाळेने दिलेले आहे की ते पाणी पिण्यायोग्य नाहीये. त्याची मात्रा गटर डबक्यातल्या पाण्यासारखी मात्रा आहे. शेवटचे जे 5 सॅम्पल आहेत ना साहेब ते माझ्या ज्ञानेश्वर नगर आणि 13 म्हणजे हे पाणी 25 वर्ष का म्हणून आम्ही साहेब